अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या शनिवार 16 मे 2026 शनिवार आहे, शनी जयंती आहे आणि अमावस्या आहे। शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनी अमावस्या म्हणतात आणि याच दिवशी शनी जयंती आलेली आहे। म्हणजे शनी जयंती, शनिवार आणि अमावस्या ह्या तिन्ही योग एकत्र आल्यामुळं हा योग जो आहे हा दुर्मिळ योग अतिशय चांगला आपल्या घरातल्या आर्थिक अडचणी, पितृदोष किंवा ज्या काय घरातील वादविवाद असतील, आरोग्य आपलं बिघडलेलं असेल, ह्यासाठी उद्याचा दिवस अतिशय चांगला आहे। आपण काय करतो बघा, अमावस्या आणि पौर्णिमा म्हटलं की घाबरून जातो। आपल्या मनामध्ये एक भीती बसलेली असते, अमावस्याला लोक हे करतात ते करतात। हो करतात, पण कसं असतं, त्याचबरोबर आपण या दिवशी जर आपल्या सुरक्षिततेसाठी काही सेवा उपाय केले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो। आणि अमावस्या जी आहे ती माता लक्ष्मीला समर्पित आहे। कारण आपण दिवाळीला बघा, दिवाळी दिवशी जी अमावस्या असते त्या अमावस्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करत असतो। म्हणजे अमावस्या जी आहे ती लक्ष्मी पूजनसाठी समर्पित आहे, म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची आहे। आता उद्या शनिवारी सकाळी पहाटे 5:11 अमावस्या सुरू होते आणि 17 मे मध्यरात्री 1:30 म्हणजे उद्या संपूर्ण दिवस अमावस्या आहे। आणि ह्या संपूर्ण अमावस्या दिवशी तुम्हाला तुमच्या पत्रिकेतले शनी दोष असतील, शनीची 7.5 असेल किंवा महादशा असेल, दह्या असेल, ह्या सगळ्या शनीच्या 7.5 दह्या महादशा ह्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या काही उपाय सेवा तोडगे करायचे। मग हे उपाय सेवा तोडगे कसे करायचे, केव्हा करायचे, काय करायचे, याचा संपूर्ण मी लॉंग व्हिडिओ केलेला आहे। हा लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्की उद्या स्किप न करता व्हिडिओ बघायचे। म्हणजे आज बघायचं आहे, उद्याचं मी सांगते तुम्हाला, सॉरी चुकून माझं उद्या झालं। उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर कोणतीही पूजा सेवा उपाय एकतर ब्रह्ममुहूर्तावरती करा, नसेल तर प्रदोषकाळी करा। पण तेही शक्य नसेल तर दिवसभरात तुम्हाला केव्हाही करता येईल, फक्त श्रद्धेनं भक्तीनं मनापासून करा। आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ पुसून झाडून घ्यायचा, झाडू मारायचा, घरामध्ये जी फरशी पुसतो त्या फरशीच्या माण्यामध्ये चिमूटभर खडे मीठ, तुरटी, हळद चिमूटभर, त्यानंतर गोमूत्र, गंगाजल, भीमसेन कापूर आणि थोडासा लिंबू पिळा। ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होईल, तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आलेली असते ती दूर होते। मग नकारात्मकता कशी येते, तर आपण ज्या वेळेला बाहेर जाऊन येतो त्यावेळेला आपल्याकडे एखादी व्यक्ती बघते, त्या व्यक्तीच्यातली नकारात्मकता आपल्यामध्ये येते आणि ती घरामध्ये येते, किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते आणि ती व्यक्ती सहज बोलून जाते, बघा तुमचं घर किती सुंदर आहे, तुमचं घर किती मोठं आहे, तुमच्या घरात हे आहे, तुमच्या घरात ते आहे, ह्यातून सुद्धा तुमच्या घराला नजर लागून नकारात्मकता येते। म्हणून ह्या फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकून फरशी पुसायची। त्यानंतर हुमरा स्वच्छ धुवायचा, हळदीचं लिंपण त्या हुमऱ्याला लावायचं। प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, विशिष्ट सण, विशिष्ट तिथीला तुम्ही जर हुमऱ्याला हळदीचं लिंपण लावलं तर तुमच्या घरामधले येणारी नकारात्मकता दूर होईल आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा वास तुमच्या घरामध्ये राहील, पैशाची कधीच कमी पडणार नाही। मग त्या हळदीमध्ये काय करायचं, थोडंसं गोमूत्र, गंगाजल आणि गुलाबजल टाकायचं, हळद अशी थोडीशी ओली करायची आणि त्या हळदीचं संपूर्ण लिंपण आपल्या हुमऱ्याला लावायचं। त्यानंतर मुख्य दरवाजेच्या बाहेर तुम्हाला स्वच्छ पुसून रांगोळी काढायची आहे, तुळशीजवळसुद्धा तुम्हाला, कारण तुळस ही माता लक्ष्मी स्वरूप आपण हिंदू धर्मामध्ये मानतो, तर त्या तुळशीजवळसुद्धा स्वच्छ पुसून घेऊन रांगोळी काढायची। मुख्य दरवाजा पुसायचा, त्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला 2 स्वस्तिक काढायचे, हळद कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करायचं आणि त्यानं स्वस्तिक काढायचं। दोन्ही स्वस्तिकला दोन्ही बाजूला सीमारेषा म्हणजे दंडक द्यायची, 2-2 रेषा, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 4 ठिपके द्यायचे। तुमच्या घरातले किचन ओटा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा। किचन ओट्याच्या समोर जी भिंत असते बघा शेगडीच्या वरती, त्या भिंतीवरती सुद्धा तुम्हाला ह्या हळद आणि कुंकू मिक्स केलेल्या
स्वस्तिक काढायचं आहे देवघरामध्ये. देवघराच्या समोरच्या भिंतीवर सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर मीठ, तुरटी आणि चिमूटभर हळद टाकायची. यामुळे तुमच्या शरीरातली सुद्धा नकारात्मकता दूर होते. उद्या शक्य असेल तर डोक्यावरून आंघोळ करायची, स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली जी पूजा करत असता त्यावेळेला देवघर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आणि त्यानंतर देव जे आहेत ते स्वच्छ धुवायचे. शक्य असेल तर तुम्ही पाण्याने पंचामृते अभिषेक घाला, नसेल तर तुम्ही पूजा करा आणि पूजा केल्यानंतर तुम्ही देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. कारण माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी तुपाचा दिवा लावायचा. त्या दिव्यामध्ये 1 लवंग, 1 वेलची टाका, चिमूटभर हळद टाका आणि त्यानंतर ओम शं शनेश्वराय नमः मंत्र 108 वेळा म्हणा. शनी स्तोत्राचं पठण करा. हनुमान 40 वाचा. काय होतं, शनिदेव हनुमान भक्तावर प्रसन्न होतात. त्यामुळं म्हणून हनुमान 40 वाचायची, शनी स्तोत्राचं पठण करा आणि शनी मंत्र म्हणा. आता बघा, या दिवशी केलेले उपाय शनिदेवाच्या कृपेसाठी, जीवनातील संकटे दूर करण्यासाठी प्रभावी उपाय आपल्याला खालील करायचे. शनी दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी, पत्रिकेतील दोष दूर होण्यासाठी, ढय्या नंतर महादशा दूर होण्यासाठी आपल्याला काय काय उपाय करायचे. कामात वारंवार अडथळे येणे, कामात अडथळे वाढत जाणे, कामे रेंगाळणे, यश न येणे, त्यानंतर बघा दीर्घकालीन आजार असणे. वारंवार कोणी नाही कोणी आजारी पडत असतं. एकाचा आजारपण झालं की दुसऱ्याचं आजारपण, दुसऱ्याचं आजारपण झालं की तिसऱ्याचं आजारपण. घरातील दारिद्र्यता ह्यामुळे वाढते. कारण कसं होतं आहे, आपल्या दवाखान्यासाठी खूप पैसा जातो आणि पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही. त्यामुळं घरामध्ये दारिद्र्यता वाढते आणि आर्थिक अडचणी सुरू होतात. मग त्या दूर होण्यासाठी आणि काम, बघा आपलं एखादं महत्त्वाचं काम आहे आणि आपण ते काम करायला जातो पण त्यामध्ये अडथळा येतो, कामच होत नाही. काम होता होता काम ते लांबणीवर जातं आणि ते काम होत नाही. त्यानंतर बघा पितृदोष, पितरांचे नावाने तर्पण दान करायचं. त्यामुळे काय होतं, पितृदोष शांत होऊन कुटुंबात सुख शांती येते. मग काय करायचं तर बघा, उद्या काय करा, शनी मंदिरामध्ये जायचं. तुम्ही सकाळी जा, संध्याकाळी जा, दिवसभरात कधी पण जा, पण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी गेलेला अतिशय चांगलं. त्याचा प्रभाव आपल्यावरती लवकर होतो. तर त्या शनी मंदिरात जायचं. जाताना काळे उडीद, काळे तीळ, एक कणकेचा दिवा घ्यायचा. कणकेचा दिवा करत असताना कणिक भरपूर मळायची, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद घालायची, चौमुखी दिवा करायचा. त्या दिव्यामध्ये चमेलीचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आणि कलाव्याच्या वाती घालायच्या. हा दिवा तुम्ही तयार करून घरातून घेऊन जायचं. जाताना मोहरीचं तेल घेऊन जायचं, काळे तीळ, काळे उडीद, शमीची पाने आणि निळी फुलं हे सगळं घेऊन जायचं. शनीला सगळ्यात पहिल्यांदा महाअभिषेक घालायचा. महाअभिषेक म्हणजे काय तर तुम्ही जे तेल नेलेलं असतं मोहरीचं ते संपूर्ण शनीच्या अंगावरती घालायचं. त्यानंतर काळे तीळ, काळे उडीद आणि ती निळी फुलं आणि शमीचं पान अर्पण करायचं. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची उद्या पूजा करायची. कारण कसं असतं, पिंपळाच्या झाडामध्ये पितृचा वास असतो. मग पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा. हा सुद्धा दिवा कणकेचा पिंपळाच्या झाडाखाली नेताना तुम्ही काय करायचं, कणकेचाच दिवा बनवायचा. कसा बनवायचा मी आत्ता सांगितलेला आहे. कणकेचा दिवा बनवायचा, चौमुखी करायचा किंवा एकमुखी करा. कणकेचा दिवा नसेल तर मातीची पंती घ्या, पंती तिथेच ठेवून या. त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं, दिवा प्रज्वलित करायचा, पाणी घालायचं. हे सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. थोडंसं जल अर्पण करायचं, हळदी कुंकू घालायचं. त्यानंतर थोडीशी साखर, रवा तिथं घालायचा. त्यामुळं मुंग्या आणि किडे खाऊन ते पितृ तृप्त होतात. आणि पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि शनिदेवासाठी आपण प्रार्थना म्हणजे पितृंसाठी आपण शनी जयंतीला प्रार्थना करायची. त्यामुळं काय होतं, शनी दोषासाठी आपल्याला हा उपाय उत्तम आहे. त्यानंतर बघा गरजूंना कपडे या दिवशी दान करा. जास्तीत जास्त अशा आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा अमावस्या, पौर्णिमा, विशिष्ट सण, विशिष्ट तिथी किंवा विशिष्ट दिवशी जर तुम्ही गरजू लोकांना, गरजू म्हणजे काय, जे फुटपाथवरती असतात बघा, त्यांना अंतरायला काबरायला नसतं, वडा द्या
किंवा छत्री द्या, आता उन्हाळा आहे छत्री द्या, पावसाळा येईल छत्री द्या, रेनकोट द्या, चप्पल दान करा, काळे तीळ दान करा, उडीद दान करा. गरजू लोक म्हणजे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम किंवा गरीब फुटपाथवरची लोक असेल, तुमच्याकडे कामाला येणारी एखादी व्यक्ती असेल, तुमच्या झाडांना पाणी घालायला किंवा झाडं तोडायला येणारी व्यक्ती असेल, कोण नाही कोण तुमच्या आजूबाजूला एक तर व्यक्ती अशी असेल की तिला खरंच गरज आहे आणि गरज असणाऱ्याच व्यक्तीला द्या, तरच त्याला तुमची किंमत कळेल. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या दिवशी ह्या छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही दिवसभर शनी मंत्र म्हणत राहायचं आहे. 108 वेळा तर म्हणाच, पण शनी मंत्र म्हणत राहायचं आहे. अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही उद्या शनिवारी शनी अमावस्या आणि शनी जयंती ह्या तिन्ही योगावरती आलेल्या अमावस्याला, शनी जयंतीला ह्या छोट्या सेवा जर केला तर पितृदोष दूर होतील, आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक वाढ होईल, वारंवार आपल्या घरामध्ये आजारपण आहेत ते दूर होईल, कोणाची नजर लागली असेल तर नकारात्मकता येत असेल तर ती दूर होईल आणि कामात अडथळे येतात ते सुद्धा दूर होतील. अशा ह्या सगळ्या गोष्टी दूर होऊन तुमचं आयुष्य, तुमचं घर, तुमच्या घरातल्या व्यक्ती, घरातली माणसं, तुमचं कुटुंब सुख, शांती, समृद्धीनं आणि आनंदानं जगेल. नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थसुद्धा लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण कसं असतं बघा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचण असतात. मग एखाद्यानं जर व्हिडिओ बघितला, तुमच्या नातेवाईकांना तुम्ही शेअर केल्यानंतर त्याची अडचण दूर झाली तर तुम्हाला त्याचा निम्मा आशीर्वाद मिळत असतो. लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. शनी जयंतीच्या अमावस्येच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं घडो असं मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.